नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स युट्यूब चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत। इयत्ता 8वी मध्ये प्रकरण 7 जे आहे चलन यावर आधारित आपण या ठिकाणी उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये चलनामध्ये दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन। या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या संकल्पना आहेत की ज्या वेळेस तुम्हाला दोन्ही संकल्पना येणार आहेत त्याच वेळेस तुम्हाला संपूर्ण प्रकरणामध्ये शेवटी काही उदाहरणे आहेत ते नक्कीच येणार आहेत। तर त्यामध्ये सुरुवातीला जे आहे की समचलन आणि दुसरा आहे व्यस्त चलन। की समचलन आणि व्यस्त चलन या दोन संकल्पना या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाच्या समजल्या जातात आणि त्यांचाच आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। तर अभ्यास करण्यापूर्वी सुरुवातीला हा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल अरुणास सबस्क्राइब करा आणि त्यानंतर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आज आपण या ठिकाणी सराव संच 7.1 याचा आपण अभ्यास करणार आहोत। सराव संच 7.1 चलनाचे चिन्ह वापरून लिहा। या ठिकाणी दोन उदाहरणे आहेत आपल्याकडे। ही दोन उदाहरणे अत्यंत सोपी आहेत, ते तुम्हाला जर एकदा समजली कुठलाही प्रश्न असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर हे मिळणार आहे। चलनाचे चिन्ह वापरून या ठिकाणी आपल्याला समचलन आणि व्यस्त चलन जे आहे ते दाखवायचं आहे। तर बघा की या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हटले की चलनाचे चिन्ह वापरून लिहा। पहिलं उदाहरण आहे की वर्तुळाचा परिघ त्यामध्ये सी त्याच्या त्रिज्येशी r समप्रमाणात असतो। बघा या ठिकाणी समप्रमाणात म्हटले, हा शब्द जो आहे तो सर्वात महत्त्वाचा समजला जाते की कोणत्या प्रमाणात म्हटले तर समप्रमाणात, म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे। दुसरं उदाहरण बघू की मोटारमध्ये भरलेले पेट्रोल आणि व कापलेले अंतर d समचलनात आहे। म्हणजे हे देखील उदाहरण जे आहे ते संपूर्णपणे समचलनाचंच आहे। म्हणजे या ठिकाणी दोन्ही जी उदाहरणे आहेत ते चलनाचा उपयोग करून तुम्हाला त्या ठिकाणी ती दाखवायची आहे। आता समचलन दाखवायचं असेल त्यासाठी चिन्ह देखील माहिती असणं गरजेचं आहे की हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला समचलनाचं दर्शवते। हे चिन्हाने आपण समचलन दाखवू शकतो। हे चिन्ह जे आहे ते समचलनाचं आहे। जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा तुम्ही कुठेही उदाहरण आलं सहजरित्या ते सोडवू शकता। बघा चलनाचे चिन्ह वापरून या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत की वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो। बरोबर आहे। दोन महत्त्वाचे या ठिकाणी घटक आहेत, पहिला म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि दुसरा आहे त्याची त्रिज्या। मग वर्तुळाचा परिघ आपल्याला दिले c, त्यानंतर आहे त्रिज्या r, ती कोणत्या प्रमाणामध्ये आहे समप्रमाण, म्हणजे चलनाचं चिन्ह जे आहे तो या ठिकाणी या चिन्हामध्ये दर्शवू शकतो। अशा पद्धतीने दाखवलं तुम्हाला एक पुन्हा या ठिकाणी सहजरित्या मिळणार आहे। बघा पुन्हा एकदा आपण याचा रिव्हिजन करूया की वर्तुळाचा परिघ c त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात, वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी समचलनामध्ये समप्रमाणामध्ये आहे। दुसरं उदाहरण, मोटारमध्ये भरलेले पेट्रोल काय या ठिकाणी i, कापलेले अंतर डिस्टन्स d समचलनात आहे। म्हणजे हे चिन्ह पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी मोटारमध्ये भरलेले पेट्रोल आणि कापलेले अंतर हे समप्रमाणात आहे। या ठिकाणी I आणि या ठिकाणी आहे D। म्हणजे दोन्ही उदाहरणांची होती ती समचलनाची होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे समचलन कोणत्या चिन्हाने दर्शवतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर कुठल्याही उदाहरणाला तुम्ही सोडवायला त्या ठिकाणी कमी पडू शकत नाही। म्हणून समचलनाचे जे चिन्ह आहे ते सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की येणारी पुढील जी उदाहरणे आहेत ती या चिन्हावरच आधारित आहेत की या चिन्हावरूनच तुम्ही त्या ठिकाणी त्याचं काय करू शकता की समचलन की व्यस्त चलन हे दाखवू शकता। आता या ठिकाणी चिन्हाचा उपयोग करून आपण या ठिकाणी दाखवलं होतं की चलनाचा चिन्हाचा वापर करून ही दोन सोडवायची होती। पुढे जाऊन जर या समचलनामध्ये अभ्यास करायचा असेल तर पुढे काय आहे की या ठिकाणी बघा आता हे समीकरण तयार किंवा या ठिकाणी समचलन दिसते आपल्याला, त्यावरून आपण चलनाचं समीकरण देखील तयार करू शकतो। मग कशा पद्धतीने बघा c आणि r या ठिकाणी आपण आहे बरोबर केल्या। आता k कुठून आला, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की या ठिकाणी ते समचलन c r हा दिसतोय आपल्याला, बरोबर आहे की वर्तुळाचा परिघ आणि त्रिज्याचे समप्रमाण दिसतं आपल्याला, म्हणजे परिघाचा आणि त्रिज्या समप्रमाण दिसतंय। तर ते आपल्याला k कुठून आला नक्की, तर k हा काय या ठिकाणी एक स्थिरांक आहे। हा या ठिकाणी स्थिरांक, हा या ठिकाणी एक स्थिरांक दिसतोय। म्हणजे कसं या पूर्ण यात म्हणून हे जर त्या ठिकाणी दिसतंय ते c बरोबर kr। पुढे आपल्याला यामध्ये अभ्यासाचं आहे की c बरोबर kr। यावर आपण दुसरं काय पुढे जाऊन काय गोष्ट c छेदामध्ये r बरोबर आपल्या समोर समीकरणात
जे आहे चलनाचं समीकरण जे आहे ते समीकरण देखील या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की हा के कसा आहे, तर के एक स्थिर पद असल्या कारणाने आपण सी बरोबर के आर, त्यानंतर सी या ठिकाणी सी आर गुणिले ए भागाकार सी च्या आर बरोबर के हे चलनाचं समीकरण तयार झाले. पुढे जाऊन आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, पण त्यापूर्वी ते शिकण्याच्या पूर्वी आपण त्याचा थोडाफार सराव घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी दोन उदाहरणं सोडवली. पहिलं उदाहरण होतं चलनाचे चिन्ह वापरून लिहा. त्यामध्ये वर्तुळाचं परिघ आणि त्रिज्या समप्रमाणात आहे. परिघ आणि त्रिज्या हे समप्रमाणामध्ये आहे. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल आणि कापलेले अंतर हे समप्रमाणात आहे. या ठिकाणी पेट्रोल आणि त्या ठिकाणी हे कापलेलं अंतर डिस्टन्स हे समप्रमाणामध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्ही चलनाचा चिन्हाचा वापर करून अशी उदाहरण तुम्ही सोडवू शकता. आपण यानंतर दुसरं उदाहरण जे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वसंख्य 7.1 मधलं त्याचे दुसरं उदाहरण आहे. यापूर्वीचं पहिलं उदाहरण अत्यंत सोपं होतं. ते चलनाचा त्या ठिकाणी चिन्ह वापरून ते उदाहरण सोडवायचं होतं. चलनाचं चिन्ह देखील तुम्हाला माहिती आहे की समचलन जे आहे ते समचलनाचं जे चिन्ह आहे ते समचलनाचं चिन्ह या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे दोन घटक असतात त्यामध्ये दोघांमध्ये समचलन असेल ते या चिन्हाने आपण दाखवू शकतो. त्यावर आपण चलनाचं समीकरण देखील तयार केलं की के हा स्थिरांक असल्याने त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी चलनाचं समीकरण देखील तयार केलं. जेव्हा तुम्हाला हे चलनाचं समीकरण चलन वापरता येईल तेव्हा तुम्हाला या चलनावरती कुठल्याही उदाहरणात तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. तुम्हाला काय करायचं, फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की चलनाचं चिन्ह काय आहे आणि चलनाचं समीकरण कशा पद्धतीने तयार होते. या दोन गोष्टी जर आल्या तर कुठलेही उदाहरण जे असेल ते सोडू शकता. तर आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण जे आहे ते सोडवणार आहोत. तर सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे. यामध्ये दोन गोष्टी दिसतात आपल्याला, एक किंमत आणि संख्या. यामध्ये काय आहे तर समचलन आहे. म्हणजे किंमत आणि संख्या यामध्ये काय आहे समचलन आहे हे आपल्याला दिसतंय. त्यावरून खाली सारणी पूर्ण करायची आहे. या ठिकाणी संख्या दिलेली आहे, किंमत दिलेली आहे. या ठिकाणी आपण संख्या काढायची, किंमत दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आपल्याला ती सारणी जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर सुरुवातीला उदाहरण आहे सफरचंदाची किंमत. बरोबर, सफरचंदाची किंमत काय आहे y, बरोबर, व सफरचंदाची संख्या म्हणजेच काय x. यामध्ये काय आहे समचलन आहे. आता हे समचलन आहे म्हणजे y x यामध्ये काय झालं तर समचलन. बघा हे समचलन आहे. या ठिकाणी y(x) हे समचलन आहे. आता त्याच्यावर आपण त्याचं समीकरण तयार करणार. समीकरण काय तयार होईल पुढे तर y बरोबर kx हे झालं त्याचं समीकरण. या चलनाचं पूर्णपणे काय झाले समीकरण तयार झालेलं आहे की सफरचंदाची किंमत आणि सफरचंदाची संख्या यामध्ये समचलन आहे y बरोबर kx. आता y बरोबर kx, पण y ची किंमत देखील आहे, k ची देखील x ची देखील किंमत आपल्याला सारणीमध्ये पहिल्या याच्यामध्ये दिलेली. या ठिकाणी x ची किंमत पाहू शकतो 1 आणि y ची किंमत आहे आपल्याकडे 8. या ठिकाणी 4 आहे 32 आहे. कोणतीही किंमत तुम्ही घ्या, कारण ते किंमत काय त्याच्यामध्ये फरक का पडणार, कारण ते समप्रमाणात आहे. म्हणजे तुम्ही 1 आणि 8 घेतली काय आणि 4 आणि 32 घेतली काय, त्यावरून तुम्ही k ची किंमत काढू शकता. तर बघा y बरोबर kx. या ठिकाणी y जर पाहिलं आपण या ठिकाणी 8 बरोबर k आणि x याची किंमत आहे 1 या ठिकाणी. बरोबर, मग बघा 8 k ला 1 गुणाकार करतो इकडे आणि भागाकार आहे म्हणजे k बरोबर काय मिळालं आपल्याला या ठिकाणी 8 मिळालं. त्यानंतर 8 k बरोबर k ची किंमत मिळाली आपण किती 8 मिळाली. आता k ची किंमत जेव्हा समीकरणामध्ये हे जे चलनाचं समीकरण आहे हे चलनाचं समीकरण काय y बरोबर kx हे चलनाचं समीकरण आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ज्या संख्या आणि किंमत या दोन किमती होत्या त्यामध्ये टाकल्या आणि k ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता k ची किंमत जर मिळालेली आहे तर त्यावरून आपण या ठिकाणी संख्याची किंमत काढू शकता, किंमत काढू शकता, संख्या काढू शकता सफरचंदाची. बरोबर आहे. मग आपल्याला चलनाचं समीकरण मिळालं की y बरोबर kx. बरोबर, या ठिकाणी y जर पाहिलं आपण सुरुवातीला तर y बरोबर या ठिकाणी 56 आहे. पहिलं आपण सोडूया की y बरोबर 56 असताना, बरोबर, की y बरोबर 56 असेल तर x बरोबर काय मिळणार. चलनाचं समीकरण काय म्हणते की y बरोबर kx. y ची किंमत आपण 56 ने घेतली म्हणजे 56 बरोबर k ची किंमत आपल्याला माहिती आहे किती 8 गुणिले x.
कारण x ची किंमत आपण काढतोय या ठिकाणी, बरोबर. मग 56 जे आहे ते तसेच या ठिकाणी 8 गुणाकार लागते, इकडे पक्षांतर केल्यानंतर भागाकार येतात. या ठिकाणी 8 बरोबर आहे, या ठिकाणी x 8 1 8 आणि 8 7 56 म्हणजे x बरोबर किती मिळाले आपल्याला या ठिकाणी 7 मिळाले. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर मिळालेले 7, बरोबर. बघा y बरोबर 56 असताना चलनाच्या समीकरणात y ची किंमत टाकली आणि y ची किंमत टाकली तर x ची किंमत मिळालेली आहे. आता आपण दुसरी घेऊया. या ठिकाणी x ची किंमत दिलेली आहे 2 नंबरला, म्हणजे x बरोबर 12 असताना काय मिळतं आपल्याला, तर बघा x बरोबर 12, चलनाचं समीकरण काय आहे, y बरोबर kx, y ची किंमत माहिती आहे नाही, म्हणजे y k ची किंमत 8 गुणिले x ची किंमत या ठिकाणी 12 दिलेली, बरोबर. y बरोबर 12t या ठिकाणी 96 या ठिकाणी देखील आपण किंमत मिळालेली आहे. आता तिसरी पाहू शकतो आपण, या ठिकाणी y ची किंमत दिलेली म्हणजे तिसरं y बरोबर आपल्याला दिलेली 160. आपल्या चलनाचं जे समीकरण आहे ते चलनाचं समीकरण देखील आपण लिहूया की y बरोबर kx, y बरोबर आपल्याला 160, k बरोबर 8 गुणिले x. 160 जे आहे ते इकडेच राहणार, बरोबर चिन्हाच्या पलीकडे उजव्या बाजूला 8x ला गुणाकार आहे ते पक्षांतर केल्यानंतर ते भागाकार येईल, मग 8 बरोबर x, बरोबर. आता 8 ने 160 ला काय द्यायचे, भाग द्यायचे. 8 1 8, 8 दुने 16 आणि हा एक 0, म्हणजे x बरोबर जी किंमत मिळाली ती आपल्याला मिळालेली आहे 20. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20 मिळाले, या ठिकाणी 96. अशा पद्धतीने आपण या सारणी जी आहे ती सारणी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवलेली आहे. पुन्हा एकदा आपण ते उदाहरण पाहणार आहोत की कशा पद्धतीने ह्या किमती मिळाल्या. तर सर्वात महत्त्वाचं यामध्ये दोनच गोष्टी आहेत की तुम्हाला समचलनाचे जे चिन्ह आहे ते वापरता येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने वापरता हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. दुसरं की चलनाचं समीकरण तयार करणं, या दोन गोष्टी जर तुम्हाला आल्या तर चलनावर कुठलंही उदाहरण आलं ते तुम्ही सहजरित्या त्या ठिकाणी सोडवू शकता. तर बघा या ठिकाणी पाहू शकतो, उदाहरण पुन्हा पाहूया आपण की सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या समचलन आहे, त्यावर सारणी पूर्ण करायची आहे. जी सारणी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की सारणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. आता या ठिकाणी आपण उत्तर टाकलेली आहे, तर तुमच्या समोर जी आहे सारणी त्यामध्ये उत्तर नाही. मग बघा सुरुवातीला गणित समजून घ्यायचं. कुठलाही प्रश्न आला, कुठल्या मराठीत असो, इतिहास कुठल्याही विषयाचा प्रश्न असो, तो तुम्ही प्रश्न जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर येणार नाही. तर प्रश्न बघा, सफरचंदाची किंमत आणि सफरचंदाची संख्या, म्हणजे किंमत आणि संख्या या दोन घटक या ठिकाणी महत्त्वाचे होते. किंमत आणि संख्या यामध्ये काय म्हटलं होतं, समचलन म्हटलं होतं, बरोबर आहे. म्हणून सफरचंदाची किंमत आणि संख्या यामध्ये समचलन हे या ठिकाणी चिन्हाने दर्शवलेलं आहे. चिन्हावरून दर्शवल्यानंतर आपण y x समचलनामध्ये आहे, त्यावरून आपण चलनाचं समीकरण तयार केलं की y बरोबर kx, kx स्थिरांक आहे चलनाचा. मग चलनाचं समीकरण दिलं आपण y बरोबर kx. मग y बरोबर kx आहे, तर या ठिकाणी y आणि x च्या किमती आहेत आपल्याकडे, 1 आणि 8 आहे, 4 आणि 32 आहे. कोणतीही किंमत घेऊ शकता x आणि y ची, त्यावरून आपण k ची किंमत काढू शकतो. म्हणजे पुढची स्टेप काय असणार तुमची की k ची किंमत काढा. मग k ची किंमत काढण्यासाठी k बरोबर 8, कारण की y ची किंमत जी होती ती 8 होती आणि x ची किंमत जी होती ती 1 होती. त्या ठिकाणी k बरोबर आपल्याला 8 मिळाली. तुम्ही या ठिकाणी 4 आणि 32 देखील घेऊ शकला असता की y ची किंमत त्या ठिकाणी 32 घेतली असते आणि x ची किंमत जरी 4 घेतली असते, 4 8 32, k ची किंमत देखील त्या ठिकाणी 32 मिळाली असते. त्यानंतर आपण चलनाच्या समीकरणावरून आपण या ठिकाणी y ची किंमत 56 माहिती होती, त्यावरून आपण x ची किंमत काढली. y बरोबर 56 असताना चलनाचं समीकरण y बरोबर kx, y ची किंमत 56, k ची किंमत 8 आणि x ची किंमत माहिती नाही. 8 इकडे गुणाकार होते, भागाला गेले, 8 × 56, यावरून x ची किंमत आपल्याला मिळाली 7. पुढे जाऊन आपण पाहिलं तर x बरोबर 12, त्या ठिकाणी दुसरं पाहू शकता की सफरचंदाची संख्या जी आहे ती 12 आहे, त्यावर सफरचंदाची किंमत काढायची होती. मग 12 मिळाले, आपण x बरोबर 12, चलनाचं समीकरण y बरोबर kx, y ची किंमत माहिती नाही, k ची किंमत 8, x ची किंमत 12, या दोघांचा गुणाकार केला बऱ्याटी 96, म्हणून y ची किंमत आपल्याला मिळाली 96. तिसरं पाहिलं आपण y बरोबर 160, या ठिकाणी पाहू शकतो की y बरोबर किती आहे, 160 आहे. मग y बरोबर 160 असेल तर चलनाचं समीकरण काय म्हणते की y बरोबर kx, y ची किंमत त्या ठिकाणी 160, k ची किंमत 8 आणि गुणिले x. मग 160 त्या ठिकाणी 8 गुणाकार ते भागाला आले, 8 ने 160 ला भाग दिला, त्या ठिकाणी उत्तर मिळाले 20. अशा पद्धतीने आपण समचलनाचे अनेक उदाहरणे जे आहेत ती सोडू शकतो. पण केव्हा, जेव्हा तुम्हाला चलनाचं समीकरण तयार करता येईल
आणि त्यानंतर त्यावर आपल्याला k ची किंमत काढा. त्याच वेळेस तुम्हाला सर्व गणिते जी आहेत ती सोडवता येऊ शकतो. यामध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचे. पहिलं एक चरण वापरून चलनाचं चिन्ह वापरून त्या ठिकाणी लिहायचं समीकरण. त्यानंतर k म्हणजे स्थिरांकाचा वापर करून चलनाचं समीकरण आणि त्यानंतर दिलेल्या किमती टाकायच्या, उत्तर तुमचं आपोआप येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने अशी जी उदाहरणं आहेत ती याच पद्धतीने सोडवली